नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी। इंडियन एक्सप्रेसमध्ये बिअरच्या काही गुणांबद्दल आर्टिकल छापून आल्यामुळं सोशल मीडियावरती बिअर पिण्याचे फायदे मोजून दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्याच्यामध्ये ते व्हिडिओ शेअर पण केले जात आहेत आणि ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक पण केले जात आहे। त्या रीलमध्ये सांगतात की बिअर पिल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होणार नाही, बिअर पिण्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही, बिअर पिल्यामुळे तुमचा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहील, तुमच्या हड्ड्या मजबूत राहील। ही अशी एक आनंदाची जशी मोठी रिसर्च झाल्याने आनंदाची बातमी देत आहेत, असे ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत। पण व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये मी काम करत असल्यामुळे माझं ह्या व्हिडिओवर बोलणं नैतिक कर्तव्य समजून मी बोलत आहे की कदाचित हा व्हिडिओ किंवा ही जी रील आहे ही अल्कोहोल कंझ्युमला प्रमोट करत आहे किंवा मद्यपानाला प्रमोट करण्याची ती एक जाहिरात आहे। आणि ह्या जाहिरातीमुळे किंवा ह्या मी विज्ञानाच्या रिसर्चला, त्या डॉक्टरांच्या रिसर्चला मी चॅलेंज करत नाही आहे, परंतु त्या रिसर्चमुळं आणि त्या रिसर्चमध्ये बायोलॉजिकल बिअर कंझ्युम म्हणजे बिअर पिल्यामुळं बायोलॉजिकल शारीरिक फायद्यांची यादी सांगितलेली आहे आणि जाणीवपूर्वक असू शकते मानसिक, ज्याला आपण सायकोलॉजिकल डिसएडव्हान्टेज, तिथं झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण का बिअरमध्ये सुद्धा अल्कोहोल आहे, हातभट्टीमध्ये सुद्धा अल्कोहोल आहे आणि मधल्या प्रत्येक दारूमध्ये अल्कोहोल आहे। मग अल्कोहोल हे फक्त बायोलॉजिकली इम्पॅक्ट करत नाही, तर अल्कोहोल हे सायकोलॉजिकल सुद्धा तुमच्या मनावर परिणाम करणारं एक द्रव्य आहे। तर जर का बिअर पिण्याचे एवढे फायदे आहेत तर ते फक्त बिअर पिल्यानेच मिळतील अशातला काही भाग नाही। त्याला हजारो पर्याय आहेत। बिअर प्राशन केल्यानंतर जे तुम्हाला बायोलॉजिकल फायदे मिळणार आहे ते फायदे बिअर न पिता सुद्धा तुम्ही वर्कआउट केल्यानंतर, तुम्ही वॉकिंग केल्यानंतर, तुम्ही योगासन केल्यानंतर, तुम्ही प्राणायाम केल्यानंतर ही तुम्हाला त्याच्यापेक्षा डबल मिळतील। जसं की वर्कआउटमुळे तुमचं फिजिकल स्ट्रक्चरसुद्धा चांगलं राहील, तुमच्या फेसवर युवकांच्या ग्लो येईल, तुम्ही तरुण दिसाल। बिअर एकीकडे पिल्यानंतर तुमचं लक्षात घ्या स्किन लवकर ढिल्ली पडते। आता हे ते सांगतील नाही सांगतील, तो आर्टिकल रिसर्च झालाय की नाही माहीत नाही, पण स्किनमधला टाईटनेस नक्की तिथं कमी होत असतो अल्कोहोलमुळे। बिअरमुळे होतं की नाही, बिअरमध्ये सुद्धा अल्कोहोल आहेच। तर असं काय नाही आहे की फक्त बिअर पिली तरच मला हे सगळे ॲडव्हान्टेज मिळतील। कॅन्सर, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉलवर प्रिव्हेन्शन म्हणून बिअर एक मोठं टॉनिकचं रिसर्च झालं आहे असंही काय नाही आहे। कारण आमच्याकडं आज परिपक्व व्यसनी म्हणून झालेल्या व्यक्तीची सुरुवात ही बिअर पिऊनच झालेली आहे। त्यांनी सुरुवातीला बिअर पिली आणि आज हातभट्टी पितोय आणि आयुष्याचा सगळ्या सत्यानाश करून घेतलेला आहे। आणि मला असं एक सुद्धा एक्झाम्पल दिसलेलं नाही किंवा जे छातीटोकपणे सांगतात त्यांनाही माझं विचार नाही की बाबा आज एक तरी व्यक्ती आहे का की जो गेल्या 10-15 वर्षापासून फक्त एक बिअर पितोय आणि शांत राहतोय? नाही। कारण टॉलरन्स एक मॅटर आहे। एक बिअरमधून ज्यावेळेस मी पितो त्याच्यातून माझ्या मेंदूला ती पोचती आणि तिथून मला अजून पाहिजे, ही जी एक टॉलरन्स ह्याला म्हटलं जातं व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये सायकोलॉजिकल लेवलमध्ये, तो वाढत जातो आणि मग मला 2 प्यावे लागतात, मग मला 3 प्यावे लागतात आणि माझी एडिक्शनची हाय रिस्क वाढते। तर ह्या सगळ्या ज्या डिझीजचं यांनी कौतुक केलेलं आहे, जे बायोसायको डिझीज आहेत त्याच्यावर प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही बिअर प्यावी, तर हा सौदा खूप घाट्याचा आहे। जर का मी तुम्हाला म्हटलं की बाबा तुम्हाला कधीच शुगर होणार नाही, कधीच हार्ट अटॅक येणार नाही, कधीच कॅन्सर येणार नाही, तुम्हाला 2 तास एक वाघाच्या पिंजऱ्यामध्ये राहावं लागेल, तसा हा एक प्रकारचा धोका आहे। काही आवश्यकता नाही आहे। ह्या बिअर न पिता आपल्याला अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत आणि ही जाहिरात आहे बिअर पिण्यासाठी आणि असे कुठलेही ॲडव्हान्टेज नाही आहेत। असे असले तरी ते ॲडव्हान्टेज प्राप्त करण्यासाठी सायकोलॉजिकल लेवलवर आपण हाय रिस्क घेऊ शकत नाही। बिअर पिलेल्यांना कॅन्सर होतो की नाही होतं हा फक्त अभ्यास केलेला आहे, उदाहरणं नाही आहेत। पण आमच्याकडं बिअर पिल्यामुळं तुम्ही दारुडे होता आणि दारू पिऊन तुम्ही आयुष्यात बर्बाद होतात असे हजारो उदाहरणं आहेत।
तर मी माझं नैतिक कर्तव्य पार पाडलं, याच्याबद्दल तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.